जय श्रीराम मित्रांनो, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेचे सुपुत्र सन्माननीय श्री शुभम शरद मुसवाडे यांची केनिया देशातील नैरोबी या ठिकाणी कनोवा कंपनीच्या ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट व प्रोडक्शन हेडपदी निवड झाल्याबद्दल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात ग्रामस्थांच्या समेत सन्मान करण्यात आला। यावेळी गावातील प्रमुख मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक उपस्थित होते। जय श्रीराम। स्वस्ति नमस्कार शुक्रवारी स्वस्ति नमो बृहस्पतिर्दधाः दुःखपड्यातून अहिरिव भोगैः प्रजयते स्वस्ति भूतश्रवाः स्वस्ति नः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठाणिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधाः दुःखपड्यातून अहिरिव भोगैः प्रजयते नमस्कार विश्वतः नाना परिवार सौभाग्य मंगल द्रव्याणि सुद्रव्याणि समर्पयामि। रोगण्य हदवरी फूल अक्षर घ्यायची। प्रेमदशवामत्तः श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एक गोड बातमी आपल्या तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांसाठी कामी पडली आणि ती म्हणजे आपल्याच गावचे भूमिपुत्र आदरणीय शुभम शरद मुसवाडे पाटील यांची ॲग्रिकल्चर सायंटिस्ट यामध्ये निवड झालेली आहे आणि त्यांची निवड निश्चितच आपल्या गावचा साथ अभिमान आहे। पुढे कन्या पुत्र होतील जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या तुकाराम महाराजांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या नागरिक सन्मान करण्याचं आपण त्यांचे उच्च पिताश्री आदरणीय प्राध्यापक शरद मुसवाडे सर यांना विनंती केल्यानुसार आज रविवारी त्यांनी सकाळच्या सत्रात हा वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांचे शुभाशीर्वाद घेऊन श्री शुभम हे परदेशात प्रस्थान करणार आहे। मी त्यांची थोडक्यात ओळख ही आपल्यासमोर करून देत आहे। आदरणीय शुभम हे ॲग्रिकल्चर मधून MBA झालेले आहे। परभणी विद्यापीठ ते MBA चे गोल्ड मेडलिस्ट आहेत। त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दीपक इंग्लिश मीडियम स्कूल राहुल खैत्री या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी BSc ॲग्री के वाघ येथून पूर्ण केलेलं आहे आणि ॲग्रीमधील MBA ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्याचप्रमाणे परभणी कृषी महाविद्यालय मधून ते ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट यासाठी त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे। 2 वर्ष प्रवरा ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी ABM
कॉलेजला लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी पद भूषवलेलं आहे. या अभियानात ज्यावेळेस मला ऍग्रिकल्चर कॉलेज लोणी येथे बोलवलं होतं त्यावेळेस आदरणीय शुभम दादा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. आपण पाहू शकतो जाहीर नागरिक सत्कारामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण विवेक साधू संपन्न किरण काका ठोंबरे यांना विनंती करील की ग्रामस्थांच्या वतीने आपण शुभम शरद मुसमाळे यांचा या ठिकाणी स्वागत देऊन सन्मान करणार आहोत. मी आदरणीय श्री शुभम शरद मुसमाळे यांचा सन्मान करत आहोत. या ठिकाणी साहित्यताईंना विनंती असेल की कृपया आपण समोर असणार आहात. पुंडलिका भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विलास साहेब. यानंतर आदरणीय वयोवृद्ध मार्गदर्शक आम्हा सर्वांना प्रेरणास्थानी असणारे आदरणीय नारायण गणपत पाटील मुसमाळे हे या ठिकाणी श्रीयुत शुभम दादा यांना शुभाशीष देत आहेत. आणि आपल्या महासंपन्न होतोय. तदनंतर शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी आपलं जीवन या तरुणांसाठी दिलं असे प्राध्यापक गोपालराव सेलार सर यांचे शुभ हस्ते आदरणीय श्री शुभम दादा यांचा सन्मान होतोय. प्राध्यापक सेलार सर. तदनंतर या ठिकाणी आपल्या गावात भजन कीर्तन हरिपाठ काकडा या सर्वच ठिकाणी धर्मकार्यात अग्रेसर असणारे आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज गाडगे यांचे शुभ हस्ते दादाचा सन्मान होतोय. बबन महाराजांचं शेतीतील कार्य हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे आम्हाला प्रेरणास्थानी असणारे आणि गावाची दिशा आणि दशा योग्य पद्धतीने सुरळीत व्हावी म्हणून नेहमी झगडणारे आदरणीय विलास साहेब सखा हरिपाटील मुसमाळे यांचे शुभ हस्ते श्रीराम नामाचे श्वास खरं तर मायेची रूप आणि श्रीरामांचा प्रसाद म्हणून या ठिकाणी श्वास विकळ देऊन शुभम दादा यांचा सन्मान करत आहेत. समवेत ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय हरिभक्तपरायण विनोद महाराज मुसमाळे. धन्यवाद. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सागर संजयराव पाटील मुसमाळे यांचे शुभ हस्ते आणि तारीख नंबर 24 येथील तरुण त्याचप्रमाणे आदरणीय सनी कांबळे तरुणांचे नाव मला परिपूर्ण माहीत नसल्यामुळे थोडासा नाव उल्लेख जरी मेडिकलवाले दादा आपले जोडे सरांचे पुतणे या ठिकाणी चेतन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ऋषिकेश आदरणीय ऋषिकेश दादा यांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर गाव पातळीवर अशा गोष्टी होणं हे खरं तर प्रभुराजांचा सोपा आशीर्वाद आहे. जरी कार्यक्रमात काही गोष्टी मागे पुढे झाल्या तरी आम्ही सर्व आपल्या समवेत आहोत आणि भविष्यामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करायच्या त्यासाठी निश्चितच तरुणांचे प्रयत्न हे खूप मोठे असणार आहेत. आदरणीय प्राध्यापक मुसमाळे सर या ठिकाणी आहेत आणि आजची विशेष उपस्थिती त्या ठिकाणी ती आपल्या सर्वांना जाणवते ते म्हणजे आदरणीय श्री शुभम यांचे मामाश्री पत्रकार कोळसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी पत्रकार साहेबांना विनंती करीन की कृपया आपण समोर यावं आणि आमच्या तांबेरे गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संजय साहेब पाटील मुसमाळे यांचे शुभ हस्ते श्रीरामांचा प्रसाद म्हणून त्यांना श्रीफळ या ठिकाणी द्यावं. ज्या न्यायानं या ठिकाणी सगळ्यांची ओळख आपल्याची होईल कारण स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब कोळसे सर यांचा या श्री क्षेत्र तांबेरे गावाशी एक जवळचं नातं होतं आणि तेच नातं आदरणीय शुभम दादांचे मामाश्री संजय पत्रकार संजयजी कोळसे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
निश्चितच धर्म कार्यातील समाज कार्यातील या कार्याचा अभिमान त्यांनाही असणार आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला. या कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आदरणीय प्राध्यापक शरद मुसमाडे सर यांच्या वतीने आज एकादशीच्या निमित्ताने खिचडी प्रसादाचं आयोजन केलं. शुभम दादाला शुभेच्छा देण्यासाठी ज्या कुणाला दोन शब्द बोलायचे असतील त्यांना विनंती आहे की कृपया आपण समोर येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात. त्या ठिकाणी प्राध्यापक शेलार सर, प्राध्यापक आदरणीय विलाससाहेब मुसमाडे ज्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या त्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन दोन शब्द बोलावे. आज या ठिकाणी आमचे मित्र प्राध्यापक शरदराव त्यांच्या मुलानं जी कामगिरी केलेली आहे ती वाखाणण्यासाठी गावकरी मंत्र्यांना माझी विनंती आहे, ज्या ज्या मुलांनी आपला गावचा नावलौकिक वाढवलेला आहे त्यांचा सत्कार करणं आणि त्यांना पाठिंबा देणे. आपल्या गावाचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. अशाच या ठिकाणी या शुभमला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युट्यूब चॅनल सुंदर माझा जय श्रीराम. प्रथमतः सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने आज हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. आणि खरोखर शुभम दादाबद्दल बोलायचं झालं तर प्रगतीचा मान तुझ्याच स्वप्नाचे राण, आमचा अभिमान गावची शान. या न्यायाप्रमाणे शुभमदादाचं जे कार्य आहे, जे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, त्या शिक्षणामुळे त्यांची केनियातील नैरोबी या राजधानी कोनोवा कंपनीच्या ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट व प्रोडक्शन हेडपदी निवड झाल्याबद्दल आज हा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आमच्या मनामध्ये कायम हीच इच्छा आहे की हा सन्मान सोहळा माझ्या गावातील प्रत्येक घराघरात व्हावा. प्रत्येक घरातील तरुणांचं असं कार्य व्हावं की त्यांचा सन्मान करण्याची वेळ प्रत्येक ग्रामस्थाला यावी. आणि म्हणूनच एक छोटेखानी हा सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान आपण स्वीकारला. त्याबद्दल मी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे युट्यूब चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो आणि आपल्या भावी वाटचालीस मनापासून पण आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. विज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचे ज्ञान आजचा असतो. विस्तृत करून सांगणं किंवा विश्लेषण करून सांगलेला विज्ञान अध्यात्मशास्त्र म्हणजे ते ज्ञान आजचं असतं. सगळ्याचा शोध लागून साधारणपणे ते 250 वर्ष लागली. पण ज्ञानेश्वर महाराजांची 750 वर्षापूर्वी जी ओळी आहे, उपजिले ते नाशे, नाचले ते पुनरुत्पत्तीचे, एक भूमिका यंत्र जैसे परिवर्तन. आता ठिबक सिंचनचा शोध लागून साधारण 40, 50, 60 वर्ष झाली. पण 750 वर्षांपूर्वीची मावळी जी आहे, जैसे मूळ शेतकरी शाखा संतोष पल्लवली. म्हणजे झाडाच्या मुळाला जर पाणी घातलं तर झाड टवटवीत राहतं. या अध्यात्मशास्त्राने सांगितलं आहे. जे शोध लागलेला आहे तिथून मागचे की अनुभवचा शोध कसा लागला आहे, तर जेवढी सूक्ष्म वस्तू असतात त्याच्या ताकद तेवढी जास्त असते. हे 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की अणु रेणू या टोकरा आणि तुका आकाश राहिला. म्हणजे आणि लहान जेवढी वस्तू असेल ना त्याची तेवढी मोठी ताकद आहे. ही कोणी सांगितले आपल्याला? साधू संतांनी सांगितलं. म्हणून रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही काम करत असताना थोडा आध्यात्मिक शास्त्राचा आधार घेऊन जर तुम्ही जर रिसर्च केलं तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल अशी मी प्रोग्राम त्यांनी प्रार्थना करतो. आणि यांना रिसर्च सेंटरमध्ये निवड केल्याबद्दल माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ तांबेरेच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज
होत असताना खरं तर मला एक गोष्टीची फक्त एक कमतरता होती. आज 2 व्यक्ती या ठिकाणी पाहिजे होते. एक माझे वडील दादा आणि आपण, या 2 व्यक्तींमुळं मी त्याला बघू. कारण त्यांनी एकच सांगितलं होतं मला, कशाला काही कर फक्त मुलाला शिकव. आणि मी त्यांचा शब्द पाळला. कारण माझी किती अडचण होती माझी अडचण होती नाही असं नाही, माझी किती अडचण होती तरी मी त्याला शिकवलं. फक्त मी सांगितलं की शिकत असताना असंच आहे का दादा जरी नसले आप्पा जरी नसले तरी वरून त्यांनी पाहिल्यानंतर तुझा अपमान वाटला पाहिजे. आज त्यांनी ते करून टाकलं. आज दादा नाही येत, मी दादा नसले तरी माझ्या घरातले माझ्या कुटुंबातले अण्णा असतील नाना असतील काष्टादार असतील त्यांचा मुलगा अनिल आदिनाथ यांना मी मोठं मानतो, त्यांच्या ठिकाणी मानतो. आणि आप्पा नसतील तो संजू आहे, त्याला कुठली अडचणी सुरू होणार तो संजूला सांगत असतो. संजू आप्पांच्या ठिकाणी आहे त्याला. आणि ठीक आहे, हे 2 व्यक्ती पाहिजे होते त्या नसतील तरी त्यांचा मी आशीर्वाद देतो. आणि म्हणतो खरं तर शुभमचं शिक्षण होत असताना त्याचा तो खूप हत्ती. इतर गोष्टींच्या बाबतीत तो कधी हत्तीपणा त्यांच्याला नाही गेला, पण पुस्तकांच्या बाबतीत हत्तीपणा खूप घेतला. एक वेळेस दिवाळीला घ्यायला पाहिजे कपड्याला वापरण्याऐवजी तरी पुस्तकांना वापर. हे करत असताना जे शिकतोय ते शिकत असताना त्याच्या बारीक सारीक गोष्टी लोक पाहिजे. कधी कधी त्याची वही मुद्दा म्हणून पाहिजे, वडिलांचं खरं पाहायला पाहिजे. असं घरातल्या कुटुंबाने आपला मुलगा काय ते पाहत असते मी त्याची वही पाहिजे, तर बारीक बारीक किती त्याच्यामध्ये राहिली. वेळ प्रसंगी कधी कधी इतिहासातल्या काही गोष्टी मी त्याच्याकडून शिकवून घेतल्या, माहिती करून घेतल्या. असा तो शुभमच्या बारीक सारी गोष्टी करत पाहत होता. त्यावेळेस प्रवरित काम ठीक आहे, गोल्ड मेडलिस्ट मिळालं, आनंद वाटला, नोकरी लागला, लग्न झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेस केनियाचा त्याच्या मनामध्ये आलं माझ्याकडून एक यक्ष प्रश्न उभा राहिला होता का ठीक आहे एकुलते एक मुलगा असताना हे आईला सण होईल का? एकुलते मुलगा आईला सण होईल काही पहिले ते मला चेक करावं लागला होतं तर त्याच्या आईची बंधने करावं लागते. तर ठीक आहे एकुलते मुलगा आहे, पण त्यांच्या भविष्यासाठी त्यांना लांब जायचं असं आपण त्या मान्य करायचं. आणि म्हणून किती मन धरली केली आजही या ठिकाणी मन असं भावलं होतं शक्य होणार नाही. आणि म्हणून काय त्याच्यानंतर तो जात असताना ह्या बारीक सारीक केनियाचा प्रपोजल माझ्याकडून त्यांनी सांगितलं ही तयारी असेल तू जाऊ शकतो. फक्त एक माझ्या गावाला विसरायचं नाही, जे करशील तिथं जाऊ ते माझ्या गावासाठी कर. कारण तिथं मी लहानपण तिथे मी शिकलो, तिथे मी त्या मातीत मी जन्मलो. आणि म्हणून पप्पा जे चाललंय ते करत असताना निश्चित आपल्या गावासाठी त्या ठिकाणी काहीतरी करायचं. ठीक आहे, या ठिकाणी आपण सर्वांनी बोलावलं, मोठा सत्कार केला, बरोबर आजही केला. तर गावकऱ्यांच्या वतीने गावकऱ्यांची आभार मानतो. विशेषतः मी मेजर अर्जुनपती गायकवाड आणि सुनील भाऊ यांचे मी आभार मानतो, त्यांचे मी आभार मानतो. आणि मग मी पुढील मेजर साहेबांना या ठिकाणी शुभम दादाचे मामाश्री आदरणीय संजयजी कोळसे सर, ज्येष्ठ पत्रकार सावंत आपलं मनोगत व्यक्त करतो.
अशा पार्श्वभूमीतून आज शुभमचा सत्कार होतोय पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. का मला माझ्या महाराष्ट्राचा सत्कार त्याच्या मागे होताना दिसतोय. पाहण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल तांबेरे ग्रामस्थांसाठी मनापासून आभार व्यक्त करतो. मेजर गोळ्या घालताना मी आजपर्यंत पाहिजे होतो, परंतु दाराच्या सूत्रसंचलन करतात मला त्याचं ज्ञान आहे म्हणून मी बोलतो. खूप चांगल्या भाषेत, खूप सोप्या साध्या भाषेमध्ये त्यांनी आज छोटे काही कार्यक्रम असताना सुद्धा त्या कार्यक्रमाला इतकं काही चांगलं सोडून देत असेल हे पाहून मी खूप धन्य झालो. दाराच्या गाडीसाठी सूत्रसंचलन केलं. सुनील गोगार्डनचा एकदा परिचय झाला तर सुनीलला मॅम आल्या त्याच्याशी 2-5 मिनिटांचा परिचय झाला. सुनील गाडे तांबेरेसारख्या छोट्या गावाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगाच्या बदलावर आला हे पाहून खूप आनंद. तांबेरे गावात सकाळच्या पारी बाजार भरतोय आणि तो 9 वाजेपर्यंत आटोपतोय हे पाहूनही मला खूप आनंद वाटला. असंही होऊ शकतं याचाही मला आश्चर्य वाटतं. मी आज खरोखर धन्य झालो एकादशीच्या दिवशी. त्या चांगल्या गोष्टी आज पाहायला मिळाल्या. सकाळच्या सत्रात तसं शुभम मी रात्री म्हटलं होतं तर मी इतक्या सकाळी लवकर उठत नाही. मी रात्री 1-2 वाजेपर्यंत जागतो म्हणून मी या कार्यक्रमात येऊ शकेल का नाही सांगता येत नाही. परंतु आज मला असं वाटतं की खरं धन्य झालं. ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला म्हणजे छोटे कार्य असू द्या परंतु सगळे घरातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम उस्मानेचे लहानपणापासून शुभम हा अतिशय शांत स्वभाव होता. त्याचा आवाज कुठेतरी मोठा आवाज पाहिजे सांगितलं मामा त्यावेळेस तुम्ही मला पाहिजे परंतु तसं नाही. खरंच खूप शांत होता. आता त्याच्यानंतर बदलला असेल परंतु इतका शांत स्वभावचा आणि आज आधी त्यांची आठवण लागली माझ्या वडील ज्येष्ठ उस्मानेमध्ये मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो. शुभमच्या बाबत सर्व गोष्टी झालेल्या आता त्यावेळेस करणार नाही. ज्यावेळेस शुभमचा जन्म झाला त्यावेळेस म्हणजे सगळ्यात कोळसे खानदानातल्या सगळ्यात शेवटचा जर कोणी जन्माला आला होतो तो पण मी होतो. सगळ्यात शेवटचा सगळ्यात लहान मी होतो. आणि त्यानंतर एक पिढीचा अंतर गेल्यानंतर जर पहिला व्यक्ती कोणी जन्माला आला होता कोणत्या परिवारामध्ये तो शुभम होता. त्यामुळं आपण म्हणजे माझ्या वडिलांनी शुभमचे जन्मापासून लागले. त्याची पाची असेल त्याची बारी असेल ते दणकेबाज करणं आणि इतके लाड केले खरोखर आज आप्पा जर असते तर अक्षरशः या तांबेरे गावात त्यांना म्हणजे भारून गेले असते. ती आठवण त्यांनी या ठिकाणी काढली. तांबेरे गाव इतका आदर्श आहे. सुंदर माझं गाव त्यांच्या घरीतून मी ऐकलं इतके आदर्शपणाने जपतं. फार वर्षापूर्वी ज्यावेळेस हरिभाऊ दादा जिवंत होते वडील जिवंत होते त्यावेळेस तुळशी रामायण कथा याच राम मंदिराच्या प्रांगणात आयोजित केली होती. त्यावेळेस आम्ही सलग आठवडाभर त्या तुळशी रामायणासाठी होतो. त्यानंतरही तांबेरे गावाने एक कथा जप केली की रामनवमीच्या अगोदर आठवडाभर सप्ताह भरवला जातो. वेगवेगळे कीर्तनकार या ठिकाणी आम्ही कीर्तन सेवा दिली जाते. तो प्रसंग मला या ठिकाणी आठवला. तुळशी रामायणाच्या काळात आम्ही रोज संध्याकाळी रात्री या ठिकाणी येतो. त्यानंतर माझं तांबेरे गावात येण्यासाठी झालं. आज बऱ्याच वर्षानंतर तांबेरे गावात आल्यानंतर हे गाव किती चांगल्या पद्धतीने वाटचाल करतं की आपल्या गावातल्या प्रत्येक मुलाला जो गावाचं नाव उज्ज्वल करतो त्या प्रत्येक मुलाला किंवा त्याच्या परिवाराला गौरवाने सन्मान करणं सत्कार करण्याची जी भूमिका हे गाव ठेवतं ही खूप आदर्श आहे. मग कोणी सैनिकात असेल कोणी इंजिनिअरिंगमध्ये असेल कोणी मेडिकल क्षेत्रात असेल प्रत्येक घरातला मुलगा ज्यावेळेस या गावातून बाहेर जातो आणि नाव लौकिक कमवतो त्यावेळेस त्याचा काही का व्हायना छोटे कार्य असो मोठा असो तो सत्कार करण्याची दानत हे गावाला करतो. यासारखं मोठेपण या ठिकाणी मला पाहायला मिळतं. या गोष्टी तांबेरे गावचा मनापासून आभारी आहे. मला या ठिकाणी बोललेली संधी दिली त्याबद्दलही आभारी आहे. शुभमबद्दल किती कौतुक केलं तरी थोडंच आहे. मी कायम सांगायसोबत निर्व्यसनी आहे.
त्याला साधं सुपारीचं व्यसन नाही, इतका शांत हा भाचा, असा भाचा मला लाभला आहे, याचा मामा होण्याचं मला खूप भाग्य लाभलं. याबद्दल मी काय प्राऊड फील करत आलेलो आहे. जेव्हा कोणी मला कधी काही विचारलं असतं तुमच्या मुलं काय 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 करतात, त्यावेळेस मी पहिलं नाव आजही माझ्या भाचीचंच घेतो का माझा भाचा असा असा आहे. त्यानंतर माझ्या पुतण्याचं मुलाचं नाव होतं. मी सत्य परिस्थिती सांगतो कारण मोठं बोलणं मला आयुष्यात कधी जमतं. याच्याबद्दल प्रत्येक वेळेस माझ्या खानदानीमध्ये मला आत्तापर्यंत आठवतं का मी जेव्हा जेव्हा कधी वाटतं त्या शुभंकर पाहिल्यानंतर माझी मानता आली. अशा भाषेचं मामा होण्याचं भाग्य लाभलं. नाही तर कंस मामा शकुनी मामा आतापर्यंत सगळं गायब केलं. शुभमचं एक सचिव बाबा व्हायचं भाग्य मला लाभलं आणि त्याचा आज या ठिकाणी कामगिरीचं ग्रामस्थांनीचं सत्कार केला, सन्मान केला, ते पाहण्याचं भाग्य मला लाभलं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली अहिल्यानगर येथून आदरणीय बाळूनाना गागरे हे उपस्थित झालेले आहेत. बाळूनाना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. कार्यक्रमाची पत्रिका आपण सन्मानाने आदरणीय पत्रकार संजयजी कोळसे यांच्याकडे स्वाधीन करणार आहोत. कारण त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून सकाळ असेल, सार्वमत असेल, लोकमत असेल, आपल्या गावाच्या धर्मकार्यातली ज्या काही विशेष बातम्या आहेत त्या निश्चितच त्यांनी पूर्णत्वाला दिलेल्या आहेत. आदरणीय सविनय प्रार्थना असेल की आपण सप्ताह काळामध्ये या ठिकाणी कुटुंबीय असं भेट द्या. मोठ्या स्वरूपातील सुद्धा पत्रिका आमच्याकडे उपस्थित आहेत. पॉकेटमध्ये आपल्या गावाने आता देऊ शकतो. तांबणे गावामध्ये जे काही वैशिष्ट्यपूर्ण त्या माझा नंबर घ्यावून घेऊन ठेवतो. जेव्हा आता समजा हा सप्ताह असेल किंवा एखादं चांगला कार्य झालं असेल तुम्हाला वाटतं एखाद्या गोष्टीची बातमी आहे दैनिक साधकाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी त्याला देऊन त्यांच्या या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडे पाठवत चाला. माझा नंबर घ्या घेऊन ठेवा आणि तांबेरे गावच्या बाबतीत ज्या ज्या काही सकारात्मक बातम्या असतील त्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी देण्याची जबाबदारी आहे. माझे दोन्ही आमचं पहिल्याच वर्षी ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याकडून आजोबा आहे या दोघांना स्मरण करून भाषण करून सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे बोलत आहेत ते पण उपस्थित आहे. सर्वांना आपण मी फक्त काम करत गेलं आतापर्यंत बोलणं खूप कमी जे बोलताना चुका होतील त्याच्यासाठी पहिल्यांदाच क्षमस्व मी शिक्षण काय घेतलं काय झाल्यावर म्हणजे काकांनी सांगितलं आहे. दोन छोट्या गोष्टी सांगतो, काही खंत आहे ते पण सांगतो आणि आटोपलं घेतली थोड्या शब्दामध्ये. 2023मध्ये मी प्रवऱ्याला जॉईन झालो होतो. प्रवऱ्यात काम कसं असतं हे सर्वांना बऱ्यापैकी माहीत असणार आहे. प्रेशर काय असतं, काय सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी आम्ही कामं केलेली आहेत. पहिल्यापासून होतं की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं की आपल्या लोकांसाठी काय करता येईल. तर नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील ते सुष्मिता मॅडम आणि उत्तमराव कदम सर यांच्या सगळ्या गोष्टीच्या नियोजनातून आम्ही शिवार फेरी घेतली होती. आम्ही 2 शिवार फेरी घेतल्या. जवळजवळ 25 फळांचं प्लांट्सचं आम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे. सर्व जवळजवळ 10,000 शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. पण एक खंत होती की आपल्या गावच्या लोकांसाठी काही करता आलं नाही. आर्थिक स्वरूपात असू द्या किंवा कोणत्या पण स्वरूपात ही कायम पहिल्यापासून खंत राहिलेली. माझ्या वडिलांनी पण मला बोलून दाखवलं अन्न समोर आहे, नाना पण समोर आहे, संतुलात पण समोर आहे. सर्वांना अडचणी माहीत होतं. म्हणजे अण्णांनी तर सगळं बघितलेलं आहे. वडिलांचं काय झालं जे काय आज उभा आहे मी माझी आई पण शिक्षिका होती, वडील पण शिक्षक झाले. 2006 ते गव्हर्नमेंट सर्व्हिस झालेले. त्याच्या आधीचा काळ खूप भयंकर होता. म्हणजे 700 रुपयात पण घर चालवलेलं आहे. एवढं 700 रुपयात मी एवढं शिक्षण घेतलेलं म्हणजे
जे काय आहे ते आईवडिलांमुळे मिळालं. म्हणजे सांगावं लागतं कारण की माझ्याकडे बघताना हे कोणाला जाणवत नाही किंवा वडिलांकडे बघताना जाणवत नाही की मागचा इतिहास काय होता. हरिबाबा डायरेक्टर होते, आप्पा कायम प्रतिष्ठित राहिले, पण तरी पण हा प्रवास भयंकर होता. तर केनिया नायरोबी इथे कॅनोमा नावाची कंपनी आहे जी त्यांच्या गव्हर्नमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन कॅग्रो याबरोबर काम करते. तर सर्वांना माहिती आहे, एक छोटंसं उदाहरण देतो की आधीच्या काळामध्ये आजोबांच्या काळामध्ये 1 एकरामध्ये आपण 100 टन ऊस काढलेला आहे. आपल्या गावात 100 टन ऊस काढलेलं आहे, पण तेच मी आज माझ्या शेतात जर 1 एकराचा ऊस लावला तर 30-35 टनापर्यंत निघतो. तर आपण भविष्याला काय देणार आहे, आपल्या पुढील पिढीला काय देणार आहे, तर हे घडवण्यासाठी किंवा त्या पिढीला देण्यासाठी शाश्वत शेती सस्टेनेबल ॲग्रिकल्चर याच्यामध्ये मी शास्त्रज्ञ म्हणून जाणार आहे की तेच परत 30 टनातून 100 टन कसं होईल हे माझं बेसिक काम असणार. हे प्रत्येक फळ असू द्या, हे असू द्या, सगळ्या ह्याच्यात ठीक आहे. तर थोडंसं शेवट करताना मी बोलेल की जी खंत होती माझी की गावासाठी काहीच करता आलं नाही मला, तर एक प्रॉमिस आहे, एक विश्वास आहे की येत्या काळामध्ये आर्थिक तर होणारच आहे, त्याच्यात काही वादच नाही की आर्थिक सहाय्य तर होणारच आहे, पण जे काही आपल्या गावातून मुलं असतील कृषी क्षेत्रातील स्पेशली त्यांच्यासाठी मला काय करता येईल हे कायम असणार आहे. सुनील काका असणारच आहे कॉन्टॅक्टमध्ये व्हॉट्सअपवर. फॉरेनमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज असणार आहे गावकरी गावातल्या मुलांसाठी 100% त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आणि त्यांना फॉरेनमध्ये कसं नेता येईल, रिसर्चमध्ये कसं नेता येईल, तिथल्या कंपन्यांमध्ये कसं येईल याच्यासाठी 100% प्रयत्नशील असणार आहे. कॉन्टॅक्ट असणारच आहे. पुनश्च एकदा जे काय उपस्थित असतील ग्राम पंचायतीने किंवा तांबे या गावांनी जो सन्मान केला आणि एक बोर्ड पण आहे सुंदर माझं गाव, तर माझं गाव खरोखर सुंदर आहे. हे गाव परदेशात कसं मी माझ्या गावाचं नावलौकिक करू याच्यासाठी 100% मी प्रयत्नशील असणारच आहे. परत एकदा सुनील काकांचे धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. माझ्या सुंदर गावाने गायला गुणगान, त्याची मी परदेशात सुद्धा राखील शान. आणि या न्यायानं या ठिकाणी सत्कार मूर्तीनं या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी आपल्या नवीन पिढीसाठी जे काही जे करू शकतील ते या ठिकाणी वाच्यता केलेली आहे. यानंतर मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. या अनंतकोटी ब्रह्मांड नायक अयोध्याधिपती राजा एक वाणी एक वस्ती एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम दशरथ प्रभुरामचंद्र भगवान की जय, पुत्र हनुमान की जय, रामेश्वर भगवान की जय, रेणुका माता की जय, गौ माता की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शुभम दादा यांची ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये निवड झाल्याबद्दल गावात जो सत्कार केला आहे त्याला निश्चितच तारीख नंबर 24 उडी राहील. आणि असंच ज्यावेळेस गावातून सत्कार होतो ना तो पाया भक्कम झाला आणि तो त्याचा अभिमान खूप म्हणजे सुरुवातीला गावातून सत्कार झाल्यानंतर त्या माणसाला स्वतःच खूप असं वाटलं की झालं माझ्या गावातून मला सत्कार झाला. म्हणजे बाहेर किती सत्कार झाले त्यात म्हणून येणार गावातून झालेला सत्कार त्यांनी तो स्मरणात ठेवतो. असा शुभम दादा याला ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये निवड झाल्याबद्दल त्याची खूप खूप धन्यवाद. आणि त्याचं असंच कार्य पुढं चालत राहावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या तारीख नंबर 24मधून सगळ्या फॅकल्टीमध्ये सर्वजण मिळले होते. प्रत्येक फॅकल्टी प्रत्येकाने एक ग्रुप होतं, परंतु शुभमदादाने एक नवीन फॅकल्टी तयार करून त्याच्यात त्यांना सर्वोच्च पदावर जाणं हे खूप विचाराच्या मुसमाड परिवर्तन आगमनास्पद गोष्ट आहे. आणि त्या गावातून त्यांना पहिल्या सत्कार झाला हे मी खूप ऋणी आहे आणि त्याबद्दल मी गावचे आभार मानतो.